नमस्कार. मी प्राध्यापक आदित्य जाधव. इयत्ता 12वीसाठी अर्थशास्त्र हा विषय घेऊन आलो आहे. तर अर्थशास्त्रामधील पहिला धडा आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. हा धडा शिकवण्यापूर्वी आपण अर्थशास्त्र ही व्याख्या समजून घेऊ. 1976 साली डॉक्टर ॲडम स्मिथ यांनी राष्ट्रीय संपत्ती हा ग्रंथ लिहिला आणि त्याचवेळी अर्थशास्त्राचा शास्त्र म्हणून जन्मस डॉक्टर ॲडम स्मिथ यांनीच होऊ घातला. म्हणूनच अर्थशास्त्राचे जनक म्हणून डॉक्टर ॲडम स्मिथ यांना संबोधले जाते. अर्थशास्त्राची व्याख्या ही 3 भागामध्ये वर्गीकरण केलेली आहे. पहिली आहे संपत्तीवादी व्याख्या, दुसरी कल्याणवादी व्याख्या आणि तिसरी दुर्मिळतावादी व्याख्या. संपत्तीवादी व्याख्या यामध्ये शास्त्रज्ञांनी संपत्तीचा संबंध जोडला आहे, म्हणून त्याला संपत्तीवादी व्याख्या असे म्हटले जाते. डॉक्टर ॲडम स्मिथ यांच्या मते राष्ट्रीय संपत्तीचे स्वरूप आणि त्यांच्या निर्मितीशी संबंधित असे जे शास्त्र आहे त्याला अर्थशास्त्र असे म्हटले जाते. तर प्राचार्य JBC यांच्या मते संपत्तीचे अध्ययन करणाऱ्या शास्त्रास अर्थशास्त्र असे म्हटले जाते. दुसरं आहे कल्याणतावादी व्याख्या. या व्याख्येमध्ये समाजाचे जास्तीत जास्त हित कसे साध्य होईल या अनुषंगाने या शास्त्राचा उल्लेख केला आहे, म्हणून त्याला कल्याणतावादी व्याख्या असे म्हटले जाते. आणि तिसरी व्याख्या आहे दुर्मिळतावादी व्याख्या. म्हणजेच काय तर अनंत साध्य आणि संपत्तीचे स्वरूप आणि त्यांच्या कारणाशी आणि निर्मितीशी संबंधित याचे अध्ययन करताना ज्या अडचणी आल्या त्यांना तोंड देत जे शास्त्र तयार केले गेले त्याला दुर्मिळतावादी व्याख्या असे म्हटले जाते. अर्थशास्त्राच्या प्रमुख 2 शाखा आहेत. एक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं आहे स्थूल अर्थशास्त्र. तर आपण पहिल्यांदा सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय याचा अर्थ, व्याख्या, व्याप्ती, महत्त्व आणि वैशिष्ट्ये समजावून घेऊया. तर सूक्ष्मशास्त्र याचा अर्थ म्हणजे काय तर सूक्ष्म म्हणजे काय तर एखाद्या भागाचा, एखाद्या वस्तूचा छोटासा भाग किंवा हिस्सा. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राच्या लहान भागाशी संबंधित आहे. म्हणजेच एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग यांचे वैयक्तिकरित्या विश्लेषण केले जाते आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये यांचा वर्तनाचा, आर्थिक क्रियाचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या. सूक्ष्म अध्ययन म्हणजेच सूक्ष्मशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र हे एखाद्या वस्तूच्या वैयक्तिक घटकाचा स्वतंत्रपणे अभ्यास करते. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाहूया. पहिला आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, दुसरा आहे उत्पादक घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि तिसरा आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. पहिली जी व्याप्ती आहे ती म्हणजे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. वैयक्तिक वस्तूच्या किमती ह्या बाजारपेठेमध्ये मागणी आणि पुरवठा यावर निश्चित केल्या जातात. म्हणजेच ज्यावेळी वस्तूची मागणी बाजारपेठेमध्ये केली जाते त्यावेळी बाजारपेठेमध्ये त्याचा पुरवठा असतोच असा नाही, किंवा ज्यावेळी बाजारपेठेमध्ये वस्तूंची पुरवठ्यामध्ये जर उपलब्धता असेल तर त्याची मागणी बाजारपेठेमध्ये त्या प्रमाणामध्ये असतेच असे नाही. यावेळी वस्तूच्या किमतीमध्ये चढ उतार दिसून येतात. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र हे मागणी आणि पुरवठा यावर संबंधित आहे. दुसरी व्याप्ती आहे उत्पादक घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. म्हणजेच काय तर ज्यावेळी उत्पादन घ्यावयाचे असेल तर त्यावेळी मुख्य 4 घटक आवश्यक असतात. पहिला घटक जो आहे तो आहे भूमी, दुसरा श्रम, तिसरं भांडवल आणि चौथं संयोजक. म्हणजेच काय तर भूमीला खंड म्हणजेच एखादे उत्पादन जर करायचे असेल तर त्यावेळी एखाद्या भूमीचा तुकडा आपल्याला आवश्यक ठरतो आणि त्यावेळी तिथे जर उत्पादन काढायचे असेल तर
कामगार वर्ग किंवा श्रमाची आवश्यकता भासते. तिसरा जो घटक आहे तो भांडवल. जेव्हा उत्पादन काढायचे ठरवतो त्यावेळी त्याच्यासाठी लागणारे भांडवल याची आवश्यकता भासते. आणि हे तिन्ही घटक मिळून जेव्हा उत्पादन काढायचे असेल तर त्याचा समन्वय साधण्यासाठी संयोजकाची आवश्यकता असते. सूक्ष्म अर्थशास्त्र हे चारही घटकांची किंमत निश्चिती करतात. म्हणजेच काय, तर भूमीला खंड म्हणजेच एखादी जागा, त्यासाठी लागणारे उत्पादनाला लागणारे श्रम म्हणजेच कामगार वर्ग, त्याच्यासाठी लागणारे वेतन. तिसरं जे आहे ते भांडवल, म्हणजेच भांडवलासाठी एखाद्या बँकेकडून किंवा एखाद्या संस्थेकडून लागणारे कर्ज म्हणजे त्याला देणारे लागणारे व्याज. आणि चौथा जो घटक आहे तो संयोजक, म्हणजे उत्पादन काढून जो नफा मिळतो तो संयोजकाला प्राप्त होतो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे या चारही घटकाच्या किंमत निश्चितीचा सिद्धांताप्रमाणे स्पष्टीकरण करतो. तिसरी जी व्याप्ती आहे ती आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा साधन सामग्रीच्या वाटपाशी संबंधित आहे. ज्यावेळी समाजामध्ये योग्य प्रमाणामध्ये साधन सामग्रीचे वाटप केले गेले आणि त्याचे समाधान जास्तीत जास्त समाजाला प्राप्त झाले तर ते साधन सामग्रीचे योग्य वाटप असे म्हणता येईल. याची कार्यक्षमता पाहण्यासाठी 3 प्रकारामध्ये विभागले गेले आहे. पहिली कार्यक्षमता म्हणजे उत्पादक क्षेत्रातील कार्यक्षमता. दुसरी कार्यक्षमता जी आहे ती उपभोक्ता क्षेत्रातील कार्यक्षमता. आणि तिसरी जी आहे ती एकूण आर्थिक कार्यक्षमता. पहिली जी कार्यक्षमता आहे ती म्हणजे उत्पादक क्षेत्रातील कार्यक्षमता. म्हणजे काय, तर उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्याने जास्तीत जास्त उत्पादन काढणे आणि ते बाजारपेठेमध्ये वितरित करणे. दुसरी जी कार्यक्षमता आहे ती आहे उपभोक्ता क्षेत्रातील कार्यक्षमता. म्हणजे काय, उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्याने जे उत्पादन बाजारपेठेमध्ये उपलब्ध असते त्याचे जास्तीत जास्त समाधान उपभोक्त्याला प्राप्त होणे. आणि तिसरी जी कार्यक्षमता आहे ती आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. म्हणजेच काय, तर उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्याने जे उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात काढले गेले आहे ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये समाजामध्ये उपलब्ध करून देणे आणि त्यातून समाजाचे म्हणजेच उपभोक्त्याचे समाधान आर्थिकदृष्ट्या प्राप्त करणे, हे आहे आर्थिक क्षेत्रातील कार्यक्षमता. ही झाली सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहू. ही वैशिष्ट्ये 8 मुद्द्यामध्ये मांडली गेली आहेत. वैशिष्ट्ये कोणती ते पाहूया. पहिला आहे वैयक्तिक घटकाचा अभ्यास. दुसरा किंमत सिद्धांत. तिसरा आंशिक समतोल. चौथा विशिष्ट गृहीतकावर आधारित. पाचवा विभाजन पद्धत. सहावा सीमांत तत्वाचा वापर. सातवा बाजार रचनेचे विश्लेषण. आणि आठवा तो आहे तो मर्यादित व्याप्ती. पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. यामध्ये विशेष उद्योग संस्था, कुटुंब संस्था, विशिष्ट उद्योग यांच्या वैयक्तिक घटनाचा वैयक्तिकरित्या अभ्यास केला जातो. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे किंमत सिद्धांत. किंमत सिद्धांतामध्ये वस्तू व सेवांची किंमत निश्चितीशी संबंधित आणि उत्पादकाच्या घटकाच्या किंमतीची निश्चितीशी संबंधित हे सूक्ष्मशास्त्र आहे. म्हणूनच याला किंमत सिद्धांत असेही म्हटले जाते. तिसरं वैशिष्ट्य जे आहे ते आहे आंशिक समतोल. आंशिक समतोल म्हणजे काय, तर आंशिक म्हणजे अंश. छोटासा जो एखाद्या वस्तूचा लहान भाग त्याला अंश म्हणतात, म्हणजेच आंशिक. आणि दोन घटकामधील संतुलन म्हणजेच समतोल. तर सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजेच आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. या आंशिक समतोलामध्ये एक उत्पादक, एक उपभोक्ता, एक विशिष्ट उद्योग संस्था यांचा वैयक्तिकरित्या अभ्यास केला जातो. म्हणजेच इतर वैयक्तिक घटकापासून एखादा घटक हा बाजूला करून त्याच्या आर्थिक क्रिया आणि वर्तनाचा अभ्यास केला जातो.
चौथा जो आहे तो आहे विशिष्ट गृहीतकावर आधारित. म्हणजे काय? तर इतर परिस्थितीत कायम या मूलभूत गृहीतकाचा वापर केलेला आहे. पूर्ण स्पर्धा, भांडवलशाही, पूर्ण रोजगार, सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण या गृहीतकावरही हे आधारित आहे. पाचवा जो आहे ते विभाजन पद्धत. म्हणजेच काय? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक वैयक्तिक घटकाचे वेगवेगळे विश्लेषण केले जाते आणि त्याचा वैयक्तिकरित्या अभ्यास केला जातो. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र हे विभाजन पद्धतीमध्ये अभ्यासात केले जाते. याच्यामध्ये कार्यक्षमतेचा वापर केला जातो. म्हणजेच राष्ट्रीय उत्पादनामध्ये वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास आणि मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास. सहावे जे वैशिष्ट्य आहे ते आहे सीमांत तत्वाचा वापर. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म अर्थीय विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत तत्व किंवा सीमांत परिमाण म्हणजेच एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल. सीमांत तत्वाचा वापर हा सूक्ष्म बदलांचा किंवा उत्पादक आणि उपभोक्ताच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करताना केला जातो. सातवे जे वैशिष्ट्य आहे ते आहे बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी यासारख्या बाजाराचे विश्लेषण केले जाते. आणि आठवे वैशिष्ट्य जे आहे ते आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्या, राष्ट्रीय उत्पन्न, बेरोजगारी, व्यवहार तोल यासारख्या राष्ट्रीय समस्यांचा विचार केला जात नाही, तर सूक्ष्म अर्थव्यवस्थेमध्ये फक्त वैयक्तिक मर्यादित विचारांचाच अभ्यास केला जातो. तर ही होती सूक्ष्म अर्थशास्त्रांची वैशिष्ट्ये. आता आपण पाहूया सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व. हे महत्त्व 6 मुद्द्यामध्ये मांडले गेले आहे. पहिला, किंमत निर्धारण. दुसरा, मुक्त बाजार अर्थव्यवस्था. तिसरा, विदेशी व्यापार. चौथा, आर्थिक प्रारूपांची निर्मिती. पाचवा, व्यावसायिक निर्णय. आणि सहावा, शासनास उपयुक्त. तर पहिले महत्त्व आहे किंमत निर्धारण. यामध्ये वस्तूंच्या किमती तसेच उत्पादन घटकांच्या किमती याबद्दलचे स्पष्टीकरण होण्यास मदत होते. दुसरे महत्त्व आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्र यांची कार्यपद्धती समजण्यास सोपे जाते. मुक्त बाजारपेठ ही अशी बाजारपेठ आहे की जिथे एखादे उत्पादन घ्यायचे असल्यास कोणत्या प्रकारचे उत्पादन घ्यावे, किती प्रमाणात उत्पादन घ्यावे आणि कशा प्रकारे उत्पादन घ्यावे याचे वैयक्तिकरित्या स्पष्टीकरण केले जाते आणि त्याचा स्वतंत्रपणे अभ्यासही केला जातो. मुक्त बाजारपेठेमध्ये ज्या काही निर्णय घेतले जातात तिथे विदेशी संस्था किंवा इतर संस्था किंवा शासन कोणतेही हस्तक्षेप करत नाहीत. चौथा जो मुद्दा आहे तो आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काच्या विशिष्ट वस्तूच्या किमती, कोणत्याही दोन देशाच्या चलन दराच्या विनिमयाची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या गोष्टी समजण्यास हे आर्थिक प्रारूपे मदत करतात. पाचवं महत्त्व आहे ते आहे व्यावसायिक निर्णय. यामध्ये उत्पादन घटकांची खर्चाची निर्मिती आणि विविध वस्तूंच्या किंमत निश्चिती यावर महत्तम नफा किंवा महत्तम उत्पादन घेण्याचे महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय व्यावसायिकांना दिले जातात. उत्पादन खर्चाची निर्मिती म्हणजे काय? तर एखादे उत्पादन घ्यायचे असल्यास एकूण त्या उत्पादनाला येणारा खर्च याची स्पष्टीकरण यामध्ये केली जातात. तसेच एखाद्या वस्तूच्या किंमत निश्चितीचेही स्पष्टीकरण केले जाते.
म्हणजेच एखादे जर उत्पादन घ्यायचे असल्यास त्या उत्पादनाला एकूण येणारा खर्च त्यावर त्याची किंमत निश्चिती ठरलेली असते. तर हे यासारखे व्यावसायिक निर्णय व्यावसायिकांना दिले जातात. आणि 6वा मुद्दा आहे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचे 6वे महत्त्व आहे शासनास उपयुक्त. यामध्ये सरकारी कर धोरण, सार्वजनिक खर्च धोरण यासारखे आणि किंमत धोरण यासारख्या विविध आर्थिक धोरणांची आखणी सूक्ष्म अर्थशास्त्रात केली जाते.